शुभ सकाळ सर्वांना. नमस्कार. तर आज थोडासा वेगळा असा व्हिडिओ येणार आहे. मी एकटी आणि माझा वेळ जात म्हणजे वेळ कसा घालवायचा. नातवंड तर आहेत, नातवंड मी सांभाळते, त्याचं काही नाही. पण नातवंड सांभाळून पण म्हणजे असं वाटतं की आपला वेळ कुठं घालवायचा, वेळ कसा जायचा. तर असं माझी मोठी मुलगी आहे ना, तिच्या मनात विचार आला की चला मम्मीला आपण एक चॅनल काढून देऊया. आणि मला तुम्हाला सांगू का, मी बऱ्याच ठिकाणी लाईव्हला जायचे, चॅनलवर जायचे लोकांच्या. मी जात होते, पण मला ना खरं सांगू का, मला एवढं काही माहीत नव्हतं चॅनलबद्दल. मला म्हणजे हे यूट्यूब चॅनल काय आहे, म्हणजे सगळ्या लोकांना मदत, 1 2 3 ठिकाणी मी असायचे, लाईव्हला जायचे, लोकांना मदत करायचे, लाईव्हला जाऊन वाढवायला, असं तसं समजून घ्या तुम्ही. आणि मग जायचं तर मला म्हणते मम्मी, तू एवढं लोकांच्या लाईव्हला जाते, चॅनलला जाते, त्यापेक्षा मी तुलाच चॅनल खोलून देते आणि तू व्हिडिओ टाकून असतं तसं तिने मला सांगितलं. मला काही माहीत नव्हतं की हे व्हिडिओ कसे टाकायचे, हे सबस्क्रायबर काय असतात, वॉच टाईम काय असतो, हे मला काहीसुद्धा माहीत नव्हतं. शॉर्ट व्हिडिओ टाकायचे, मोठे व्हिडिओ टाकायचे, हे लाईव्ह घ्यायचं, काही माहीत नव्हतं मला. झिरो माहिती होती, झिरो. मला काही माहिती नव्हतं. फक्त लोकांच्या लाईव्हला गेलं की फक्त कमेंट करायचे, एवढंच फक्त मला माहीत होतं. बाकी मला दुसरं काहीसुद्धा माहीत नव्हतं. मग ना तिने छान छान व्हिडिओ मला चॅनलवर ओपन करून दिले, त्याच्यावर छान छान व्हिडिओ टाकले तिने, बरं का. शॉर्ट व्हिडिओ बरेच असे व्हिडिओ होते. आणि मग माझं चॅनल चालू झालं चांगलं व्यवस्थित. मग मला ना एक माझी मैत्रीण होती मुंबईची, मग ती काय म्हणली, मीनाक्षी ताई, तुम्ही हे व्हिडिओ टाकलेले आहेत ना, ह्याला कधीतरी कॉपीराईट येईल आणि तुम्ही ह्यातले हे व्हिडिओ डिलीट करून टाका. त्यांनी ते बरोबर सांगितलं, कारण कॉपीराईट कधी येईल काही सांगता येत नाही. वर्षांनी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी कधीही चॅनलचं काही होऊ शकतं. मग ना मी त्यांनी तसं सांगितल्यानंतर मी बरेच व्हिडिओ डिलीट मारून टाकले. आणि मग आता हे सबस्क्रायबर, तू माझ्या घरी ये, मी तुझ्या घरी येते, हे असे लोक तेव्हा म्हणायचे. आता मला काय माहिती तू माझ्या घरी, मला वाटलं खरोखर त्यांच्या घरी जायचं का काय. तर तसं नव्हतं. मग ते म्हणजे मी तुला सब करते, तू मला सब कर, असा तो विषय होता. आणि सबस्क्रायबर असे मिळवायचे. आणि तेव्हा कसं होतं, 500 सब झाले की लाईव्ह चालू करायला येत होती. आणि 4000 तास वॉच टाईम झाला की चॅनल मोनो व्हायचं. तुम्हाला सांगते, माझा 5000 तास वॉच टाईम होता, पण माझे 1000 सबस्क्रायबर नव्हते. मग ह्याला मन मला सब कर, त्याला मन मला सब कर. आणि तेव्हा शॉर्ट व्हिडिओ एवढं काय चालत नव्हतं, 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि तुम्हाला सांग, तेव्हा म्हणजे शॉर्ट व्हिडिओने सब भेटत नव्हते आणि लोकही सब करत नव्हते पहिले. आता कसं आहे माहिती आहे का, 2 महिन्यामध्ये चॅनल मोनो होऊ शकतं, 2-3 महिन्यात चॅनल मोनो होतं. पण तेव्हा तसं नव्हतं. तुम्ही ते सबस्क्रायबर आणि मोठे व्हिडिओ टाकूनच सबस्क्रायबर मिळवायचे आणि मोठेच व्हिडिओ टाकायचे. शॉर्ट व्हिडिओ जास्त तेव्हा चालत नव्हते, टाकतच नव्हते कुणी शॉर्ट व्हिडिओ तेव्हा. बघा तुम्ही पहिले जे चॅनल आहेत ते लय अवघड मला. आणि एक महत्त्वाचं म्हणजे ह्या यूट्यूबमधनं पेमेंट मिळतं हेही मला माहीत नव्हतं. हां, का बाबा एवढं डॉलर भरले, हे डॉलरही मला माहीत नव्हतं. हां, मला काही डॉलर माहीत नव्हतं यातलं. आणि एवढा वाचता हे काही माहिती नव्हतं. जेव्हा मी यूट्यूबमध्ये आले, मला हळूहळू सर्व माहीत झालं. मग मी वॉच टाईमसाठी बघा, सकाळी 11 वाजता 11ला लाईव्ह चालू करायचे. सकाळी 2 तास लाईव्ह असायची माझी आणि दुपारी 4 वाजता ती 2 तास लाईव्ह असायची माझी. अक्षरशः लाईव्ह घेऊन ना माझ्या गादीला खरोखर खड्डा पडला होता. आणि अजूनही तो खड्डा आहे. तेव्हा कसं होतं, माझ्या मुलग्याचं लग्न झालं नव्हतं अगोदर, का झालं तर कोणास ठाऊक. त्यामुळं मला काय मोकळाच वेळ होता आणि नातूही त्यांच्याकडं होते. मग माझा वेळ कुठं जायचा ना, असं होतं. नातूही मोठे झाले होते, मग वेळ कुठं घालवायचा, म्हणून हे यूट्यूब चॅनल मला तिने खोलून दिलं होतं. आता काही वेळेला घेत मी यूट्यूब चॅनल चालवते माझं. त्याला घेत मी व्हिडिओ काहीतरी करत असते, लाईव्ह घेते. तो झोपला की लाईव्ह घेते, संध्याकाळची माझी लाईव्ह असते. आणि आता माझं दुसरंही पेमेंट येईल थोड्या दिवसांनी. हां, थोडं का होईना पण आलं. आणि भरपूर घालवलं बाकी भरपूर मी.
पेमेंटचं तर मरू द्या, जाऊ द्या तिकडं, पण घालवलं भरपूर. आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या यूट्यूबने मला ना खूप छान अशी माणसं म्हणजे ओळखीची करून दिली. खूप छान माणसं भेटली मला या यूट्यूबवरती, जीवाला जीव लावणारे नातवंड भेटली, बहिणी भेटल्या, मैत्रिणी भेटल्या, लेकी भेटल्या, भाऊ भेटले. अजून काय पाहिजे, भरपूर चांगली चांगली माणसं मला या यूट्यूबने मिळवून दिली. हां, तुमच्या माहितीसाठी सांगते. पदर माझा कुठंतरी अडकला आहे, पण असू द्या, आता मी बसतानाच व्यवस्थित बसले नाही, त्यामुळं माझा पदर कुठंतरी अडकलेला आहे. हां, छान छान माणसं. आणि व्हिडिओ कुठं पण जाऊन मी कसाही व्हिडिओ तयार करते, काही चुकलं माकलं तरी आहे तसा व्हिडिओ टाकते मी. व्हिडिओ कुठं कट करत नाही, काही नाही, ओरिजिनल व्हिडिओ करायचा आणि तसाच व्हिडिओ मोठे व्हिडिओ टाकून देते मी. कुठंही कट करत नाही, मला तेवढं जमतही नाही. आणि मला एडिटिंगसुद्धा कोणी शिकवलेलं नाही. मला जसं जमतं तसा व्हिडिओ मी करते, तसाच मी यूट्यूबवरती टाकून देते आणि लोक तसाच व्हिडिओ बघतात आणि मला सपोर्ट करतात. खरोखर म्हणजे एवढी चांगली माणसं मी मिळवलेली आहेत यूट्यूबवरती. माझी जुनी जी यूट्यूब फॅमिली होती तीही चांगली होती, आत्ताचीही चांगली आहे, मधली पण चांगली होती आणि इथून पुढंही मला चांगलीच माणसं भेटतील याची अपेक्षा करते मी. आणि तुमचे खरं सांगू का, मनापासून धन्यवाद की तुम्ही माझे व्हिडिओ बघता, माझ्या लाईव्हला येता, माझी लाईव्ह तुम्हाला आवडते, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात, त्यासाठी मनापासून धन्यवाद. मनापासून मी तुमचे आभारी आहे. आणि इथून पुढंही तुमचा असा सपोर्ट राहू द्या आणि असेच छान छान कमेंट करा, माझ्या लाईव्हला येत राहा. माझे व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही सांगा. शॉर्ट व्हिडिओ, मोठे व्हिडिओ, मी कम्युनिटी पोस्ट टाकते, कम्युनिटी पोस्टसुद्धा तुम्ही बघत जावा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तीही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कालचा व्हिडिओ जरा इमोशनल होता, आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे, उद्या येणारा व्हिडिओ अजून वेगळा असेल. तर चला, बाय बाय सगळ्यांना. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तेवढं कमेंटमध्ये सांगायला तेवढं विसरू नका. भरपूर काय काय सांगायचं असतं, पण माझ्या डोक्यात तेवढं लक्षात तेवढं येत नाही, तर समजून घ्या तुम्ही मला. बाय बाय सगळ्यांना. कसं आहे, बोलणं सोपं असतं पण अंमलात आणणं लय अवघड असतं.